गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रदीप झिरपे आणि तुम्ही बघताय प्रदीप झिरपे ब्लॉग्स. तर आत्ता झोपेतून वगैरे उठलो सकाळी. आत्ता वाजले सकाळचे जवळपास 7:30 पावणे 8 झालेले आहेत. आणि आत्ता आपण चाललो आहे याला, आज साताऱ्याला चाललो आहे. साताऱ्याला एक भाडे आपलं, तर तिकडे चाललेलो आहे. आत्ता गाडी चालू करून ठेवली, गाडी गरम होण्यासाठी. गाडी वगैरे आपली गाडी कशी वाटते, मस्त. समोरचा घरासमोरचा तुम्हाला व्ह्यू वगैरे दाखवतो. तर हा बघू शकता मित्रांनो, व्ह्यू कसा आहे घरासमोरचा. काय वाटतं तुम्हाला, कसं वाटतं व्ह्यू वगैरे सांगा कमेंट बॉक्समध्ये नक्की. एकदम फ्रेश वातावरणामध्ये मस्त एकदम सकाळी. तर आत्ता आपण गाडीमध्ये बसणार आहे. मगाशी पहिल्या क्लिपमध्ये मी बोलता बोललो की साताऱ्याला चाललो आहे. पण मित्रांनो, साताऱ्याला नाही, आपण सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर या ठिकाणी चाललेलो आहे. महाबळेश्वर हिल स्टेशन या ठिकाणी चाललेलो आहे. आता आपण कस्टमरला पिकअप करण्यासाठी चाललो आहे. त्यांचं पिकअप 8:30 वाजता आहे. आता पोचलं आपण टायमिंगवरती त्यांच्या पिकअपला, आणि मग तिथून पुढे आपण मग तिकडे निघणार जाण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपण कस्टमरला कॉल केला होता. तर कस्टमर बोलले की आपल्याला अजून एक लोकेशन ॲड करायचं आहे. आता त्यांचं एकच पिकअप आहे फक्त कोथरूडमधून. तर ते बोलले आता परत अजून एक ॲड करायचं याला, हडपसरला. आता बघू काय, भरपूर टाईम लागेल आता हडपसरला जायचं म्हणल्यावरती. काय नाही, वाट लागणार आहे, बाकी काही नाही. तरी आज संडे, एवढं ट्रॅफिक वगैरे नसायला पाहिजे. ठीक आहे, बघू आता पुढे काय ते. तर मग आपण आलो होतो गॅस भरण्यासाठी. मग गॅस वगैरे भरला, गेलो कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आणि नंतर मग आपण लागलो डायरेक्ट हायवेला कस्टमरला घेतल्यानंतर. आणि मग पुढं आता सायकलवरती माणसं दिसले मला. तर ते निघाले होते पुणे टू कन्याकुमारी. हा रस्ता बघू शकता मित्रांनो तुम्ही. आता आपण महाबळेश्वरचा तो लेक आहे ना, काय त्याचं नाव माझ्या लक्षात आहे ना, आत्ता सांगतो तुम्हाला आठवल्यावरती. तिथून पुढे आलोय. आणि आता हा बघू शकता, इकडे हॉटेल्स, रिसॉर्ट वगैरे सगळं आहे. इथं खाली स्ट्रॉबेरीची शेती पण आहे. आणि आत्ता आपण चाललोय पाचगणीच्या साईडला. त्यांना महाबळेश्वरमध्ये सोडलं आणि आता पाचगणीला चाललोय आपण. आज मित्रांनो एवढी गर्दी आहे ना महाबळेश्वरमध्ये की काय सांगू तुम्हाला. भरपूर गर्दी, आज संडे आहे. एवढी गर्दी की काय, आता एवढा अडकलो तो महाबळेश्वर मार्केटमध्ये की लिमिट नाही झाला. आता मला 7 किलोमीटरला जाण्यासाठी कमीत कमी 40 मिनटं दाखवतोय मॅप्रो गार्डन पाशी. तुम्ही बघू शकता भरपूर रश आहे. इथं स्ट्रॉबेरी वगैरे विकतात. इथं जिकडे जाईल तिकडे नुसते स्ट्रॉबेरीवाले स्टॉल आहेत नुसते. मित्रांनो, मॅप्रो गार्डन पाशी आलोय बघा आत्ता आपण. आणि एवढं ट्रॅफिक आहे की आता काय सांगू तुम्हाला. महाबळेश्वरमध्ये पण ट्रॅफिकमध्येच अडकलेलो. मग काय आपल्याला दिसली इथं लाल परी, टाकली आपली मागं तिच्या गाडी. म्हटलं जाऊ द्या, हळू. आता काय करता मग. आणि बायकर्स एवढेत की लिमिट नाही झालं. एवढे दिसल्यात सकाळपासून, 300-400 बायकर्स दिसलेत मला. काय सांगू. बघू शकता मित्रांनो बांबा साईडला. हे बघा ट्रॅफिक कसं आहे, ट्रॅफिक मॅप्रो गार्डनला. इतना ये है, क्या करूं. मित्रांनो, आत्ता आपला ड्रॉप झाला इथं खराडीमध्ये. आणि
आणि आपल्याला काय मध्ये व्हिडिओ वगैरे काय काढायला टाइम भेटला नाही, कारण की ट्रॅफिकच एवढं होतं आज की सांगूच शकत नाही वर्डमध्ये. असं मला महाबळेश्वरवरून ते खराडीला यायला साधारणपणे बघा मित्रांनो दीड वाजल्यापासून ते 7:30 म्हणजे जवळपास 6.25 तासांचा टाइम लागलाय. किती 6.25 तास कशाला बोलतात एवढा वैतागलोय आत्ता. भरपूर आज ट्रॅफिक होतं. आणि तुम्ही जर मित्रांनो महाबळेश्वरला जायचं वगैरे प्लॅन करत असाल तर जावा तुम्ही, पण एखादा स्टे असेल तर ठीक आहे, पण वन डे रिटर्न यायचं असेल ना तर शक्य होईल तेवढं सकाळी लवकर जावा, कारण की एवढं ट्रॅफिक असते सॅटर्डे संडे की त्याला लिमिट नाही. आणि आज त्यातले त्यात नगरपंचायत नगर परिषद याचा निकाल असल्या कारणाने तिथं साऊंड सिस्टीम वगैरे बऱ्यापैकी लावले होते, त्याच्यामुळे पण कदाचित झाला असो ट्रॅफिक, आपण तसं सांगू शकत नाही. बाकी आता काय सांगणार तुम्हाला, खूप दमलो आता. आणि आज येता तुम्ही बघू शकता ऋतिकासाठी आपण स्ट्रॉबेरी घेऊन आलेलो आहे. आत्ता जाता आपल्याला ऋतिकाला घरी घेऊन जायचं आहे, कारण की ती 2 दिवस झालं तिच्या आईकडे आली होते. तर तिला सांगितलं आत्ता येतो घ्यायला. ती बिचारी दुपारी 2 वाजल्यापासून वाट बघतीये. 2 वाजल्यापासून फोन करते मला की कधी येत आहे. पण काय सांगू आता, मला वाटलं मी येईल 3-3:30च्या आसपास येईल. आता सकाळी 8ला गेल्यावरती साहजिक आहे तेवढं 2 तास जायला 2-3 तास यायला ठीक आहे, पण भरपूर प्रमाणात ट्रॅफिक लागलं. जवळपास मला सांगायचं म्हटलं तर एक 11 तासांचा टाइम लागला बघा मित्रांनो ह्याच्यावरून यायला, महाबळेश्वरवरून जाऊन यायला. तर आत्ता आपण जाऊ ऋतिकाकडे. तिला आपल्याला घेऊन घरी जायचंय, तिला घरी न्यायचं. परत आपल्याला प्लॅन आहे त्याच्यासोबत आपण तुळजापूरला जायचं प्लॅन आहे आपला, पण बघू आता तो कधी ठरतो ते. आणि काय सांगू आता तुम्हाला, तर मित्रांनो हे बघून खूप भारी वाटलं मला की हा रस्ता तरी थोडाफार मोकळा आहे, एवढं काही ट्रॅफिक लागलं नाही. खराडीवरून आपण शिवाजीनगरच्या दिशेने चाललेलो आहे आत्ता, एवढं काही जास्त ट्रॅफिक नाही आहे. ते बरं वाटलं जरा, कारण की दिवसभर एवढा ट्रॅफिकमध्ये गुंतलेलो आज की त्याला लिमिट नाही, त्याच्यामुळं असं मोकळा रस्ता बघून जरा बरं वाटलं मला. तर मित्रांनो आणि एक गोष्ट बघा, आज मी महाबळेश्वरला गेलो होतो, बट मला काय तिथे थांबायला जास्त टाइम नाही भेटला बघा मित्रांनो. त्याच्यामुळं मी काय तिथे जास्त काही शूट वगैरे काही केलेलं नाही आज, तिथं नाहीच केलं. बरं काही थोडंफारच घेतलेलं आहे. आता आपल्याला तिथं थांबायला टाइमच नाही भेटला, पण जेव्हा केव्हा मी नेक्स्ट टाइम महाबळेश्वरला जाईन मित्रांनो तेव्हा नक्कीच तुम्हाला तिथले बरेच पॉईंट दाखवण्याचा प्रयत्न करेल. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न, तिथले पॉईंट तिथलं वातावरण वगैरे दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आणि ह्या व्हिडिओमध्ये मी जेव्हा पावसाळ्यामध्ये गेलो होतो महाबळेश्वरला त्यावेळेसचे माझ्याकडे काही व्हिडिओ असतील माझ्या फोनमध्ये, तर ते मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. या व्हिडिओमध्ये ते टाकेल, तुम्ही बघा पुढे.